नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे जे पण काही डाऊट असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। आणि ज्यांना माझ्याकडून पेड काउन्सिलिंग करायची असेल ते मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता। आणि आपली काउन्सिलिंग सगळ्यांपेक्षा वेगळी कशी राहणार आहे हे मी तुम्हाला एक सविस्तर एका व्हिडिओमध्ये समजून सांगितलेलं आहे, तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही ते बघू शकता। आज आपण या व्हिडिओमध्ये काय डिस्कस करणार आहे तर BAMS चा कट ऑफ हा किती खाली जाईल आणि खरंच खाली जाणार का, ठीक आहे, याबद्दल सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे। तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला सगळी काही क्लॅरिटी आली पाहिजे। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय असतो की टोटल रजिस्ट्रेशन किती झालेले आहे महाराष्ट्रामध्ये, टोटल कॅन्डिडेट किती आहे महाराष्ट्रामध्ये, तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो। आता आपण हे एक्सपेक्ट कसं करू शकतो की यावर्षी किती विद्यार्थी रजिस्ट्रेशन करणार आहे, तर आपण ते एक्सपेक्ट करू शकत नाही, एक्सपेक्टेड ते करू शकत नाही। का करू शकत नाही? कारण आपल्याला माहीतच नसतं की किती करणार। तरी सुद्धा एक अंदाज लावता येतो आपल्याला की बघा मागच्या वर्षी कसं झालं होतं ना की 2,30,000च्या सुमारास विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रामधून नीट UG 2024 ची म्हणजे मागच्या वर्षीची एक्झाम दिली होती। पण या वर्षी तो आकडा 17,200 ने कमी झालेला आहे, ठीक आहे, म्हणजे 2,02,000च्या सुमारास तो आकडा गेलेला आहे, म्हणजे कमीत कमी 17,200च्या आसपास तो आकडा कसा झालेला आहे, कमी झालेला आहे, ठीक आहे। टेंटेटिव्ह सांगत आहे तुम्हाला मी, एकदम शार्प आकडाने सांगत आहे, पण हाच आकडा तो आहे। आता विषय काय असतो ना की टोटल म्हणजे नीटची UGची विद्यार्थ्यांनी आता ते 2 लाख विद्यार्थी जे ते रजिस्ट्रेशन करणार का, काउन्सिलिंग मध्ये पार्ट घेणार का, तर नाही, ठीक आहे। का घेणार नाही? कारण काही विद्यार्थी असे असतात ते रिपीटला जातात आणि काही विद्यार्थी असे असतात जे फक्त नीट द्यायची म्हणून देत असतात, ठीक आहे। आता रिअल कॉम्पिटिशन कशामध्ये असतो तर जे क्वालिफाईड झालेले त्यांच्यामध्ये रिअल कॉम्पिटिशन असतो। आणि त्याच्यामधून सुद्धा कशामध्ये कॉम्पिटिशन असतो तर बघा, ज्यांना आता बघा 480 470च्या वरती ज्यांना मार्क असणार या वर्षी त्यांना MBBS भेटणार, ठीक आहे। हे कशावरून कळतं आपल्याला तर ऑल इंडिया रँक नुसार आपल्याला ते कळत असतं, ठीक आहे। आता याचा मुद्दा काय असतो ना की टोटल रजिस्ट्रेशन किती झालेले या वर्षी, तर मागच्या वर्षी किती झालेले होते, 2,17,000 विद्यार्थ्यांवरती एक आकडा सांगते, तर 55,728 एवढे रजिस्ट्रेशन मागच्या वरती झाले होते, रजिस्ट्रेशन महाराष्ट्रामधून CET सेल मधून। इज इट क्लियर टू ऑल ऑफ यू? गुड। आता या वर्षी तो आकडा कसा राहील तर एक टेंटेटिव्ह लावला जात आहे की 50,000 ते 53,000 विद्यार्थी या वर्षी महाराष्ट्रामधून रजिस्ट्रेशन करणार आहे, ठीक आहे। आता एवढं समजलं तुम्हाला की 53,000 विद्यार्थी। आता जे 53,000 विद्यार्थी आहे, एक आकडा सांगते फक्त, 53,000 जे विद्यार्थी, आता 53,000 विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा कसं असतं की काही विद्यार्थ्यांना 500 प्लस असतात, 600 प्लस असतात, तर जागा किती आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर जागा ह्याच्या हे सुद्धा मी तुम्हाला एकदम व्यवस्थित करून सांगितलेलं आहे, कॅटेगरी वाईज जागा सांगितलेले आहे, तुम्ही एकदा नक्कीच तो व्हिडिओ बघा, ठीक आहे। आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सगळं कळेल, ठीक आहे। आता जे कॉम्पिटिशन आहे ते कमी कसं का होणार, कारण या वर्षी आहे ना बघा 2-3 कॉलेजेस नवीन येणार। आता 2-3 कॉलेजेस नवीन येणार, 3 कॉलेजेस तर ऑलरेडी नवीन आलेले आहे। कोणते कोणते तर GDC जळगाव, GDC म्हणजे गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज जळगाव, हा कॉलेज नवीन आलेला आहे। अहिल्यानगरचा GMC म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि संभाजीनगरचं आपलं CSMSS, ठीक आहे, MBBS साठी 2 MBBS चे कॉलेजेस फिक्स आलेले आणि एक GDCचा कॉलेज म्हणजे गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज जळगावचं आलेलं आहे। म्हणजे आता सीटा वाढल्या, ठीक आहे। आता जसे सीटा वाढल्या तसेच कट ऑफ सुद्धा कमी जाणार। आता BAMS चे सुद्धा या वर्षीचं कॉलेज येणार आहे, 2 ते 3 कॉलेज येणार आहे। आता मी ते सांगू शकत नाही, का सांगू शकत नाही, कारण की अधिकृत माहिती आपल्याला भेटलेली नाही आतापर्यंत, पण हो 2 ते 3 कॉलेज येणार आहे, ठीक आहे। आता याच्यामध्ये सुद्धा कसं असतं ना की आता टोटल सीट मोजले आपण की टोटल सीट किती आहे। आता मी तुम्हाला रजिस्ट्रेशन सुद्धा सांगितले। SML रँक मॅटर करते का, तर हो SML रँक, आता हे तिसरा मुद्दा हे असतो की SML रँक असते का, तर हो SML रँक खूप जास्त मॅटर करत असते। आता SML रँक कशी काढता आपण, तर एकदम सिंपल फंड आहे, एकदम सिंपल, ठीक आहे। एक आपण अंदाज लावू शकतो SML रँकची, मागच्या वर्षीची SML रँक तुम्ही काढून घ्या। मागच्या वर्षीची SML रँक कुठून काढता येईल तुम्हाला, तर CET सेलच्या ऑनलाईन वेबसाईटवरून प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असते, सगळ्यात खाली जा आणि तिथं ती डाउनलोड करून घ्या। तुमची जे पण ऑल इंडिया रँक आहे ती टाका त्याच्यात, आणि ती टाकल्यानंतर 100 ते 150 रँक जी असेल तुमची SML रँक, ज्या रँकवरती ती वरती जाणार, ठीक आहे। आता त्याच्यामध्ये रँक सुद्धा असते, तुमची कॅटेगरी रँक काय आलेली महाराष्ट्रामधून ती सुद्धा सगळ्यात महत्त्वाची असते, ती सुद्धा। आता ते अंदाज लावणं चुकीचं असतं, क्लिअर कट सांगते, ती अंदाज आपण लावू शकत नाही की तुमची SML रँक काय येणार आहे कॅटेगरीमधून,
का लावू शकत नाही, कारण आपल्याला माहीतच नाही ना की किती विद्यार्थी कोणत्या कॅटेगरीमधून रजिस्ट्रेशन करत आहे यावर्षी. तर समजलं असं तुम्हाला माझं म्हणायचं काय तुम्हाला, ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो राऊंड्स, म्हणजे कॅप राऊंड. कॅप राऊंड किती होणार, तर बघा मागच्या वर्षी आयुष कोर्सेससाठी 12 राऊंड झाले होते टोटल. किती, 12. 9 स्ट्रे वॅकन्सी राऊंड झाले होते आणि 3 कॅप राऊंड झाले होते. माझ्यावर विश्वास बसत नसेल तर तुम्ही मागच्या वर्षीचं का करा की काउन्सिलिंग प्रोसेस बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती भेटून जाईल की 12 राऊंड झाले होते स्ट्रे, 9 राऊंड स्ट्रे वॅकन्सीचे झाले होते आणि 3 राऊंड कॅपचे झाले होते. आता कॅप राऊंड 1 जे असतं ना ते कसं असतं तुम्हाला सांगू इच्छितो मी की कॅप राऊंड 1 मध्ये एवढा जास्त कट ऑफ जातो की आपल्याला असं वाटतं की आपला नंबर लागणारच नाही, ठीक आहे. तर कॅप 1 राऊंडचा कट ऑफ हा खूप जास्त असतो, ठीक आहे. त्याच्यानंतर कॅप राऊंड 2 चा कमी होत जातो, कॅप राऊंड 3 चा कमी होत जातो. आता हे कशामुळे कमी होतं, कारण जे MBBS साठी विद्यार्थी होते, BDS साठी विद्यार्थी होते, ते काय करत असतात की ते BAMS मध्ये आणि BAMS मध्ये सुद्धा ते चॉईस फिलिंग करून टाकतात सेफर साईड म्हणून, ठीक आहे. तर याच्यामुळे कट ऑफ खूप जास्त जात असतो. MBBS चा पण जास्त जातो आणि जे खूप जास्त चांगले विद्यार्थी असतात ज्यांची AIR रँक 1, 2, 3 असे म्हणजे SML रँक 1, 2, 3 असतात, ते सुद्धा महाराष्ट्र स्टेटमधून काउन्सिलिंग करतात. नंतर ती काय करतात MCC मधून एम्स वगैरे घेत असतात, ठीक आहे. काउन्सिलिंग प्रोसेस ही खूप जास्त किचकट असते, म्हणजे ती कन्फ्युजिंग असते खूप जास्त, म्हणून त्याच्यामध्ये खूप जास्त आपल्याला कन्फ्युजन होतो. पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, तुम्ही जर का चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं तुम्ही, तर तुम्हाला एक एक गोष्ट आहे ना सविस्तर या चॅनलवरती भेटणार आहे. आणि जर का तुम्ही सगळं फॉलो केलं ना, तुम्हाला काउन्सिलिंग रिलेटेड सगळी काही इन्फॉर्मेशन भेटून जाईल, हे माझं नक्की सांगणं आहे तुम्हाला, ठीक. त्याच्यानंतर आता राऊंड किती असतात, तर 12 राऊंड असतात. तर 3 राऊंडचा जो कट ऑफ असतो तो खूप जास्त असतो. तो कशामुळे असतो, कारण आपण फ्रेश अलॉटमेंट सुद्धा होत असते. फर्स्ट राऊंड मध्ये फ्रेश अलॉटमेंट होते आणि सगळे सीट भरल्या जात नाही फर्स्ट राऊंड मध्ये, काही राऊंड रिक्त ठेवल्या जातात सेकंड राऊंड साठी, आणि त्याच्यानंतर सुद्धा रिक्त असतात काही जागा, आणि त्याच्यामुळेच हा कट ऑफ खूप जास्त जात असतो. आता तिसऱ्या राऊंड नंतर जो स्ट्रे वॅकन्सी राऊंड असतो त्याच्यामध्ये कॅटेगरी बेनिफिट भेटतात का, तर खूप सारे चुकीची इन्फॉर्मेशन युट्यूबवरती पडलेली आहे की बेनिफिट नाही भेटत स्ट्रे राऊंड मध्ये. एकदम क्लिअर सांगते मी तुम्हाला की स्ट्रे राऊंड मध्ये तुम्हाला कॅटेगरी बेनिफिट भेटणार म्हणजे भेटणार, ठीक आहे. फक्त तुमचा अलॉटमेंट हा कॅपने झाला पाहिजे, ओके. त्याच्यानंतर स्ट्रे राऊंड मध्ये हा कट ऑफ का कमी जातो, कारण राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 मध्ये कोणता पण विद्यार्थ्याला कोणता पण कॉलेज अलॉट झाला असेल तर तो काउन्सिलिंग प्रोसेस मधून बाद होत असतो. समजलं तुम्हाला, त्याच्यामुळे तो बाद झाला, त्याची रँक चांगली होती, त्यानं कॉलेज घेतलं, आता जे सीट रिक्त आहे ते नवीन अलॉटमेंट होत असतात स्ट्रे राऊंड मध्ये, म्हणूनच स्ट्रे राऊंडचा कट ऑफ हा कमी जात असतो. आय होप तुम्हाला इन्फॉर्मेशन नक्कीच आवडली असेल तर तुमच्या गरजू विद्यार्थ्यांना म्हणजेच मित्रांना, गरजू विद्यार्थ्यांना नक्कीच शेअर करा. सो थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा, आणि जर का तुम्हाला BAMS चा कट ऑफ बघायचा असेल तर तुम्ही इथं क्लिक करून ते बघू शकता. थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट डे. जय हिंद, जय महाराष्ट्र.